जून महिन्याच्या पावसाच्या विश्रांतीनंतर नाशिकमध्ये जुलै महिन्यात पावसाला जे आहे आपण जर बघितलं तर मोठ्या संततधारेला सुरुवात या ठिकाणी झालेली आहे। आणि नाशिकमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्याच 3 ते 4 दिवसाच्या पावसामध्येच महापालिकेची खरी ही अवस्था बाहेर येत आहे। आणि या ठिकाणी जर बघितलं तर खड्डेमय रस्ते आणि खड्ड्यांमध्ये तळ्यांचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि अशा अनेक शहरातील ठिकाणी हे खड्डे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। नागरिकांनी जो आहे तो मोठ्या प्रमाणात या खड्ड्यांच्या बाबतीत पाणी साचतंय त्या बाबतीत मोठा रोष जो आहे तो काही दिवसांपूर्वीच महापालिकेवर व्यक्त केला होता। मात्र त्यानंतरच आता या ठिकाणी जर बघितलं तर संपूर्ण खड्डेमय रस्ते नाशिकमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना ये जाय करायला जी आहे ती मोठी तफावत तिला सामोरे जावं लागत आहे। आणि हा जो रस्ता जो आहे हा कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जो आहे अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा रस्ता आहे। कारण बायपास म्हणून समजल्या जाणाऱ्या ह्या रस्त्यावरून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ज्या मुख्य वाहने जे शहराच्या बाहेरून येतात याच रस्त्यावरून जे आहे ते वाहनं वळवले जातात। आणि या ठिकाणी जर बघितलं तर अवजड वाहनांना या ठिकाणी प्रवेश जे आहे तो बंद आहे। मात्र तरी देखील हे अवजड वाहनं या ठिकाणाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर एकेरी रस्ता जो आहे तो आता सुरू आहे। ह्या रस्त्याचं जे आहे एका साईडचा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि एकेरी रस्त्याहूनच हे जे अवजड वाहनं आहे ते या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। नागरिकांना आपण जर बघितलं तर मोठ्या ट्रॅफिक जामचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागत आहे। आणि मोठ्या प्रमाणात पावसामुळे वाहतूक कोंडी जी आहे ती नाशिक शहरात आपल्याला खरं तर पाहायला मिळते। आणि नागरिक जे आहेत अतिशय त्रस्त जे आहेत ते या वाहतूक कोंडीमुळे झाले आहे। आणि त्यामध्येच हा जो पाऊस आता नाशिकमध्ये खरं तर सुरू झाला आहे या पावसामुळे देखील नागरिकांना रस्त्यांमध्ये जे आहेत पाणी साचल्याने मोठी अडचण जी आहे ती निर्माण होते आहे। आणि वारंवार महानगरपालिकेला नागरिकांकडून इशारा देण्यात आला होता की पावसाळ्यापूर्वीच मान्सूनपूर्वीच जे आहे रस्त्यांचे कुंभमेळ्याचे कामं जे आहेत ते पूर्ण करावेत, अन्यथा अतिशय त्रास हा 3 ते 4 महिने नागरिकांना होणार होता। मात्र तरी देखील महानगरपालिकेकडून नाशिक शहरातले सर्व रस्ते जे आहेत ते थांबलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण जर माझ्या मागे बघितलं तर या ठिकाणी मोठे खड्डे जे आहेत ते पडलेले आहेत। आणि महत्त्वाचा समजला जाणारा हा जो रस्ता आहे या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचा रस्ता असून देखील हे बघा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते या ठिकाणी पडले आहेत। आणि अर्धे टायर नागरिकांचे मोठ्या गाडीचे जे आहेत ते या ठिकाणी जात आहेत। आणि खड्ड्यांच्या या परिस्थितीमुळे नाशिककर जे आहेत अतिशय वैतागलेल्या परिस्थितीत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आणि वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो देखील आता नागरिकांना या ठिकाणी करावा लागतोय। नाशिककरांकडून वारंवार महानगरपालिकेला या सर्व गोष्टींचा जो आहे तो इशारा देण्यात आला होता। मात्र तरी देखील महापालिकेकडून या कुठल्याही गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेतला नाही। आणि कुठल्याही नाशिक शहरात जे आहे हे काम या ठिकाणी अद्यापही झालं नाही, त्यामुळे नाशिककर मोठे संतापलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता नाशिकमध्ये मंत्री म्हणून समजले जाणारे गिरीश महाजन यांचा देखील काही दिवसांपूर्वीच नाशिककरांनी जे आहे ती भेट घेतली होती। आणि त्यांना देखील सांगितलं होतं की जवळपास तुम्ही 15 ते 20 दिवसात जे खड्डे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पाईपलाईन टाकण्यासाठी असेल इतर कामांसाठी असेल जे केलेले आहेत ते लवकरात लवकर बुजवावे आणि त्यानंतर हे काम करावं। मात्र कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या ठिकाणी 1 ते 2 महिने तुम्हाला हा त्रास सहन करावा लागेल, मात्र त्यानंतर तुम्हाला हा त्रास परत कधीही होणार नाही असं आश्वासन जे आहे ते खरं तर नाशिककरांना देण्यात आलं होतं। मात्र आता त्यानंतरच मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील नाशिककरांनी मोठा संताप जो आहे तो व्यक्त केलेला आहे। आता याच नंतर नाशिककरांना ह्या पावसाचा सामना कितपत करावा लागतो हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। वैभव हुके, NS मराठी, नाशिक।